नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मजेत येत ना? मजेतच राहा. ठीक आहे. चलो, जिंदगी है 4 दिन की, जीनी है मजे में. चला बघा, आता तलाठी भरती येणार सर, मास्तर हे बोलूच नका तुम्ही. हे ऐकू ऐकू कान पकले म्हणा आमचे, पण अजून काही भरती आली नाही आणि आम्ही एवढे हुशार की आम्ही तोपर्यंत अभ्यास करणार नाही. बरोबर का नाही? थोडं कडू बोलतो आज, पण जरा बोलतोच, कारण मी हा व्हिडिओ घेऊन यायच्या मागचे कारण पण तशीच आहे रे. मला मेसेज येतात पोरांचे, सर भरती कधी येईल? म्हणतो येईल 1-2 महिन्यात येईल, किंवा आता एक 15-20 दिवसात येऊ शकते ॲड, काही सांगता येत नाही. मग सर ठीक आहे सर. मग मी जर विचारलं सर, मी जर समोरच्याला विचारलं की मित्र अभ्यास कसा चालू आहे, तर माणूस मला म्हणतो सर अजून भरती आली नाही ना. म्हणजे तुम्ही माणसं आहेत का काय आहेत रे? तुम्हाला भरती आल्यावर तुम्हाला कळतं आहे का? तलाठी भरती ज्यावेळेस येईल, ठीक आहे, तिथून पुढं तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिने दिल्या जाईल अभ्यासाला, आणि तुम्हाला वाटतं तुम्ही 2 महिन्यात तलाठीचा अभ्यास करणार आहे, चिल्लर करू असं वाटत असतं. तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगतो, एकदम मोठी कन्सेप्ट आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. एक मिनिट थांबा. ठीक आहे, तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगतो पोराव मी आता. ठीक आहे, हां बघ, ही तलाठी भरती आहे, ठीक आहे, ही व्हायची तेव्हा होईल जेव्हा व्हायची तेव्हा नाही. आणि ज्याला वाटत असेल की बॅचसाठी येईन, बॅचमुळे सांगताय मास्तर, तर नक्की आत्ताच तुम्ही गेलं तरी तुम्हाला हरकत नाही. मी रियालिटी सांगत असतो. बॅच घ्यायची तर घ्या, नाही घ्यायची तर नका घेऊ, कारण आपण बॅचचं काय लगे एवढं हे नाही आहे, आपण तसं करत नाही, आपण डेमो देतो. मी स्वतः पोरांना म्हणतो आधी डेमो बघा, आवडलं मग ॲडमिशन घे, नाही तर घेऊ नको. ठीक आहे. 75 रुपयात मेंटरशिप दिली होती मी, जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांनी घेतली, आणि त्यांना विचारायचं किती फायदा होतोय आणि कसा होतोय. ठीक आहे. हां, पण त्याच्यात मी काही महारथी अजून आमच्या ग्रुपलाच ॲड, पैसे भरलेत, काळजी त्यांची मला आहे, त्यांना पैसे भरलेत, हां, पण अजून ते ग्रुपलाच ॲड नाही आहे. मी सांगू थकलोय तिकडं, अरे कोणी असेल तर ॲड व्हा, कोणी असेल तर ॲड व्हा, असे पण काही राहतात. ठीक आहे. 75 रुपये ते नसेल महत्त्व, ठीक आहे, आपण काही बोलू शकत नाही त्याच्यावर. ठीक आहे, घ्यायची म्हणून घेतली असेल एखाद्यानं. ठीक आहे, चलो ओके. हां बघा, तलाठी भरती बघा, आता तलाठी भरती मी काय सांगत होतो रे तुम्हाला, की तुम्हाला काय वाटतं रे, तुमची जी तलाठी आहे ती तुमच्यापर्यंत मर्यादित आहे का रे? नाही. आता या तलाठीची मज्जा सांगतो तुम्हाला मी, की ज्याच्यामुळे या तलाठीला जास्त किंमत झालेली आहे आणि जास्त चर्चेची होणार आहे. आणि लवकरच ना, जेव्हा ॲड येईल ना, काहीच करता येणार नाही पोरांनो, काहीच करता येणार नाही. बघा, तुम्हाला हा शब्द माझा त्या आठवा, आणि मी मागच्या पण लेक्चरमध्ये बोललोय का, तर बघा, राज्यसेवा जी आहे, राज्यसेवा माहिती आहे ना, राज्यसेवा ती झाली आहे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे तिची जी मेन्स आहे ती आता डिस्क्रिप्टिव्ह झाली. मग आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी तो ऑब्जेक्टिव्ह पेपर दिला होता ते सगळे पोरं आता उतरले इकडं. कंबाईन म्हणजे माहिती आहे ना, गट ब व क. ठीक आहे, इथं उतरले, हे आले इथं. ठीक आहे, एक मिनिट, हे आले इथं. ओके, हे कुठं आले? इथं. आणि हे आता इकडे येऊ लागले, सरळ सेवा, सरळ सेवा. मग तुमचं सगळं चालायचं, तलाठी आलं, ठीक आहे, तलाठी आलं, ठीक आहे, पोलीस भरती आलं, पोलीस भरती आलं, ठीक आहे, सगळं चालायचं आता. ठीक आहे, वनरक्षक जे काय असेल ते. ठीक आहे, मग हा क्राऊड इकडं आलाय. ठीक आहे, आता 2 कन्सेप्ट आहे, आधी हे समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहावं. हा क्राऊड इकडे गेला, हा क्राऊड इथं आला, आणि इथं जो तुम्हाला पेपर आहे, समजा 25 मार्कला, समजा GS आहे तुमचं, GS GK पूर्ण महिना, इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशास्त्र मिळून, सगळं मिळून GS GK तुमचं किती मार्काला आहे? 25. काय? GS GK, बरोबर आहे का? 25 मार्कला आहे, बरोबर. पण इकडची ही जी जनता आहे का, ही जनता, तर या जनतेला ते इतिहास सेपरेट 10 मार्काला आहे, सॉरी, इतिहास 10 मार्कला आहे. ठीक आहे, प्रीचं सांगतोय तरी मुख्यच नाही सांगत आहे. हां, राज्यशास्त्र 15 मार्कला आहे,
ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि हे सगळे विषय असे 10-15 मार्कला आहे. म्हणजे यांनी एक एक मोठमोठे संदर्भ ग्रंथ 10-12 वेळेस वाचलेले. म्हणजे त्यांना हा विषय त्यांचा संपला. ज्या जीके जीएचं तुम्हाला टेन्शन येतं ना, काय करू मी आता, तर त्यांचं ते आधीच कंप्लीट झालेलं आहे. त्यांना काळजीच नाही. आलात तुम्ही तुमच्या मॅथ अँड रिझनिंगवर. तुमच्या मॅथ अँड रिझनिंगला आपल्याला इथे येतात 25 प्रश्न. तिकडं ते रोजचेच 25 प्रश्न सोडवतात आणि ते बी हार्ड लेवल सोडवतात. त्यामुळं ते चिल्लर गोष्ट आहे यांच्यासाठी. त्यानंतर आलं तुमचं मराठी आणि इंग्लिश. मराठी प्लस इंग्लिश. तर पोरा हो, हे जे मराठी आणि इंग्लिश आहे ना, तर मेन्सला ह्या दोन्हींचा मिळून एक पेपर असतो. त्या पोरांना हार्ड लेवल एवढी असते की त्यांना इकडची मराठी आणि इंग्लिश काहीच वाटत नाही. आणि त्या पोरांचा झालाय अभ्यास. मग मास्तर तुम्ही आम्हाला का सांगताय त्यांचं, तर मित्रा तुला याच्यामुळे सांगतोय, बिचाऱ्या सोन्या तुला याच्यामुळे सांगतोय. ठीक आहे, बघा मराठी प्लस हे सगळं त्यांचं झालंय आणि ती पोरं आता सध्या फक्त टपून आहे की ॲड कधी येणार. ओके, बरं मग हा जो क्राऊड आहे हा इथं आला बरोबर आहे. पण ज्यांच्यात पण इथं ज्या एक्झाम झाल्या इथं पण हे सिलेक्ट झाले नाही, इथून पण कटले इथून पण कटले. म्हणजे हा प्लस हा हे दोन्ही क्राऊड तुमचे इथं आलेत. एक मिनिट, म्हणजे राज्यसेवा प्लस कंबाईन इक्वल टू ही कुठं आलेत, इकडं आलेत. इकडं कुठं आलेत, सरळ सेवा. ठीक आहे, सरळ सेवेत आले. म्हणजे तुम्हाला त्यांनी त्यांची कॉम्पिटिशन डायरेक्ट तुम्हाला आता हे इथं आहेत आणि तुम्ही इथं पण नाही आहेत आणि तुम्हाला यांच्याशी कॉम्पिटिशन करायची. मी म्हणत नाही तुम्ही यांना टॅकल करू शकता, 100% टॅकल करता रे, काहीच अवघड नाही. पण भरती आल्यावर जर अभ्यासाला लागणार असेल ना, मग नाही. त्या ॲड यायच्या अगोदर म्हणजे आतापासून किंवा मागच्या 6 महिन्यापासून तुम्ही अभ्यासाला लागलेले पाहिजे होते आणि पाहिजे. अजून पण वेळ गेली नाही आहे. हे तिसरा व्हिडिओवर माझा, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. आणि ज्या दिवशी ॲड पडेल त्या दिवशी आणि त्याच्यानंतर जेव्हा निकाल येतील तेव्हा काय बोला मग सांगतो. हे झालं एक स्टेज. आता सेकंड स्टेज बघ काय मित्रा. सेकंड स्टेज बघ, लक्षात घे. आता ही एक स्टेज सांगितलं तुला मी, हां, की इकडचे इकडचे सगळे मिळून तिकडे जाणार आहे. आता दुसरी स्टेज एक आहे, जे तुम्ही म्हणताय ना तुम्हाला पडलेला यक्ष प्रश्न, MPSC कडे सरळ सेवा जाणार का, कडे सरळ सेवा जाणार का. तर एक मी लक्षात ठेव मित्रा, चुकून जर हे झालं रे झालं, हे तुझ्यासाठी बी चांगलं आहे. पण ही जी पोरं आहे का राज्यसेवा कंबाईन, यांना अंदाज येऊन गेलेला आहे, आयोगाचा अंदाज आलेला आहे त्यांना. हे काय विचारू शकतात, त्यांची काठिण्य मार्ग कशी असतात, गटबला कसे विचारतात, गटकला कसे प्रश्न विचारतात, राज्यसेवेला कसे प्रश्न विचारतात, यावर यांचा गाढा अभ्यास झालेला आहे. त्यामुळं ज्यांना कळणार की बाबा हे कसे विचारणार. ते सिलेबस देणार MPSC वाले तुम्हाला, असा सिलेबस. ठीक आहे, असा सिलेबस. ठीक आहे, या पोरांना माहिती राहतं जर इथं हे 5 मार्काला आहे तर हे काय विचारू शकतात, पण तुम्हाला माहीत नाही. झालं, दुसरी कॉम्पिटिशन वाढली. हां, मग याच्यामुळं विचार करा जरासा. आता तिसरा प्रश्न तुमचे सगळे प्रश्न सुटणार आणि कमेंट करत चला, लाईक करा, शेअर करा. आपली टेलिग्रामचा जो ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याला जॉईन व्हा आत्ताच. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न. सर TCS IBPS, एक मिनिट, IBPS आणि MPSC. ठीक आहे, आता हे तर कटल्यातच जमा आहे म्हणा जवळपास. ठीक आहे, फक्त हे नाही राहिलं. ओके सर, मग TCSने घेतली आणि MPSCने घेतली, मग जरा बदलल ना. बदलून काय बदलणार आहे, तुझं मराठी ग्रामर बदलणार आहे का, सांग मला. नाही. तुझं इंग्लिश ग्रामर बदलणार आहे का, नाही. काय होईल, काठिण्य पातळी वाढेल नाही तर कमी होईल. अरे उलट ते तुम्हाला एक सांगतो, हे TCS GCS तरी लय हार्ड काहीच्या काही विचारतात. MPSC वाले आपण कोणती परीक्षा घेतोय याच्यावर आधारितच विचारतात, जास्त हे करत नाही. त्यामुळं त्याचा अभ्यास तुम्ही आता केला तर तुमचा काय तो वाया जाणार नाही आहे. गणित ते पण तिथं आहेच. ओके, GK GS यांचा तर विषयच नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो तुमचा काय अभ्यास बदलणार नाही, वेटेज खालीवर होऊ शकतो, सिलेबस खाली. आणि ह्या गोष्टी तुम्ही ॲड नंतर कव्हर करू शकतात कधी, जर आता अभ्यास असला तर. पण आत्ताचा अभ्यास नाही, एकदम जर MPSCने घेतली आणि MPSCने काही इकडे तिकडे केलं सगळे भांबळले. पण तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला तेव्हा सुद्धा नियोजन करायचं, अरे नाही असं नाही, असं इथं आपलं कंप्लीट आहे, इथं नाही. या प्रकारे जा पोरांनो. ठीक आहे, कळलं. माझं सांगायचं काम आपले डेमो चालू आहे, डेमो बघा. ठीक आहे, आपली तलाठी सुपर 100 बॅच ती घ्या. ठीक आहे, ज्याला आत्ता जर काही करायचं असेल, आतापासून तयारी करायची असेल तर, नाहीतर थोड्या दिवसातच आपली नवीन लाईव्ह बॅच येते, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. हां ठीक आहे, पण ज्याला इच्छा असेल
त्यानं ही बॅच नक्की घ्या. ठीक आहे, ही बॅच नक्की घ्या. बघा पूर्ण तयारी करून घेतली. अतिशय इम्पॉर्टंट नोट्स उपलब्ध आहे. 1 इयर व्हॅलिडिटी आहे. बेसिक टू ॲडव्हान्स आहे. टेस्ट सिरीज पण आपण याच्यात फ्री देणार आहे. याची फीस आहे 1000 रुपये. ठीक आहे, 1000 रुपये फीस आहे. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक आहे, एकदम प्रॉपर शिकवतात, जीव तोडून शिकवतात. ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच ही आता तुम्ही घेऊ शकतात. त्यात आता लेक्चर्स पडतात आहे. इंग्लिश तिथं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅथ रिजनिंग चालू आहे, जी के जी एस पण चालू आहे आणि मराठी पण येणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. हे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पटत असेल तर, नाहीतर तुम्ही तुमचं नियोजन करू शकता. पुढे आपण तलाठी भरतीचे प्रश्नोत्तरांचं विश्लेषण घेणारच आहोत, ते पण आपलं सुरू होणार आहे सिरीज. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला जॉईन राहा. तुम्ही पोलीस भरती करा, पोलीस भरतीचं पण. ठीक आहे, सगळं होणार आहे आता इथं. ठीक आहे, धन्यवाद. ओके, हां चला, हे आलं तुमच्या लक्षात आता. बघा या प्रकारे करा पोराओ, 100% निकाल येतो. हे तुम्हाला मी समजून सांगितलं. त्यामुळे भरती येणार जाणार याच्या फंद्यात पडण्यापेक्षा आतापासून अभ्यासाला लागा, नियोजन लावा. पोरं अभ्यास करताय मित्रांनो, माझ्याकडे जे पोरं आहे ना ॲडमिशन घेतलेले, एवढा जीव तोडून अभ्यास करताय की तुम्ही त्यांच्यावर विचारच नाही करू शकत. त्यांचा इतका अभ्यास झाला, इतका की ते आता मला प्रश्न करायला लागले. ठीक आहे, त्यामुळं लक्षात ठेवा, व्यवस्थित करा, चांगलं करा. जीव तोडून सांगतो, थोडं वाईट व्हिडिओ असेल तर माफी असावी बाबा, पण तुमच्या फायद्यासाठीच सांगतो. ठीक आहे, काही अडचण असू द्या तुम्हाला, या नंबरवर मेसेज करा. पण मेसेज हाय हॅलो करू नका, नाव गाव टाका. ठीक आहे, सगळ्या माहिती भेटतील. ओके, थांबूया. धन्यवाद.